नाशिक म्हणजे मुंबईची परसबाग. पण तुम्हाला माहितीये का, नाशिकचा भाजीपाला आणि फळावळ फक्त मुंबई पुण्यापुरता मर्यादित नाही. ती थेट दुबई, ओमान, कतार आणि मध्य पूर्वेतील बाजारपेठेतही जाते. नाशिक जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील कांदा, द्राक्ष, टोमॅटो आणि भाजीपाल्याचा मोठा पट्टा. दररोज शेकडो ट्रक नाशिकहून मुंबईच्या दिशेने बंदराकडे निघतात आणि तिथून हजारो टन माल जहाजांनी मध्य पूर्वेकडे रवाना होतो. पण सध्या इराण भोवती निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावामुळे या व्यापारावर परिणाम दिसू लागला आहे. मध्य पूर्वेकडे जाणारी अनेक जहाजं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या समुद्री मार्गाने जातात आणि या भागात तणाव वाढल्यामुळे जहाजांची हालचाल मंदावली आहे. विमा खर्च वाढला आहे, तर काही कंटेनर बंदरावर अडकून पडले आहेत. त्यामुळे नाशिकहून निर्यातीसाठी तयार असलेला कांदा, द्राक्ष आणि भाजीपाला वेळेवर परदेशात पोहोचत नाही. त्यातील काही माल पुन्हा देशांतर्गत बाजारात येऊ लागल्यानं बाजारात आवक वाढली आणि दर कोसळू लागले आहेत. दुसरीकडे युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्यानं ट्रक वाहतूक आणि निर्यात खर्चही वाढत आहे. म्हणजे युद्ध हजारो किलोमीटर दूर घडत असलं तरी त्याचे पडसाद नाशिकच्या शेती बाजारावर उमटू लागले आहेत. निर्यात मंदावणं, बाजारात जादा माल येणं आणि शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता वाढणं, मध्य पूर्वेतील एका संघर्षानं नाशिकच्या बाजारभावावर परिणाम होतोय. हीच आजच्या काळाची वस्तुस्थिती आहे. इराण जवळील समुद्रात तणाव वाढला की त्याचे पडसाद लासलगावच्या बाजारात उमटतात. हजारो किलोमीटरवर दूर असलेलं युद्ध नाशिकच्या शेतकऱ्यांच्या हिशेबात शिरतं. म्हणूनच आजचा प्रश्न फक्त युद्धाचा नाही, तो नाशिकच्या शेतकऱ्यांच्या उद्याच्या बाजारभावाचा आणि त्यांच्या भविष्याचा आहे. 88.4 मेगाहर्ट्झवर ऐका रेडिओ कर्मवीर. आता थांबायचं नाही.